Hello friends, brainstorming activity of 1.4 Big Data Big Insight. In the previous video, we have learned this lesson Big Data Big Insight. Today we are going to start or learn the activity of this lesson, that is brainstorming activity. Let us start with first question. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. यूट्यूब हॅज मेनी व्हिडिओज ऑन व्हेरियस थिंग्स. लिसन टू देम, देअर युजेस अँड हेल्थ बेनिफिट्स ऑफ लेमन अँड शेअर देम विथ युअर फ्रेंड्स. दॅट इज डिपेंड अपॉन युअर पर्सनल रिस्पॉन्स. हा तुमचा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो. या ठिकाणी तुम्हाला एवढंच करायचं आहे की यूट्यूबवर जायचं आहे आणि एक लेमनचे उपयोग किंवा फायदे सांगणारा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची माहिती तुमच्या मित्रासोबत शेअर करायची आहे. ह्या प्रश्नावर ॲक्टिव्हिटी तुम्हाला ओरल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्ही कशा पद्धतीने व्हिडिओ नॉलेज प्राप्त करता आणि कशा पद्धतीने शेअर करता, म्हणजे ही स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. A2 आहे बघा. मेक पॉईंट वाईज नोट्स फ्रॉम द लेसन रिगार्डिंग द युजेस ऑफ बिग डेटा इन द फॉलोइंग ॲप्लिकेशन. डू नॉट राईट कम्प्लीट सेंटेन्सेस. इट मीन्स आपल्याला खाली दिलेल्या टॉपिकवरचे फक्त पॉईंट काढायचे. त्याला असंही म्हणू शकतो आपण, दिस इज वन टाईप ऑफ नोट मेकिंग. एक नोट मेकिंग आहे ज्या ठिकाणी आपण पूर्ण सेंटेन्स लिहायचे नसतात, फक्त बुलेट पॉईंट किंवा पॉईंटच तुम्हाला कलेक्ट करायचे असतात. तर बघा, पहिला आहे लोकेशन ट्रॅकिंग. तर लोकेशन ट्रॅकिंगविषयी बिग डेटाचा कशा पद्धतीने उपयोग होतो तो आपल्या लेसनमध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीने पॉईंट काढू शकतो आपण. पहिला पॉईंट आहे जॉग्राफिक लोकेशन, आयडेंटिफिकेशन ऑफ सेन्सर्स, देन डेटा अबाउट ट्रॅफिक कंडिशन्स, देन बाय गुगल मॅप्स अँड GPS कॅन प्लॅन रूट टू ट्रॅव्हल, कंपनीज रेड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्टेशन, इन्क्रीज स्पीड. ओके, अशा पद्धतीने हे फक्त पॉईंट आपण लिहू शकतो लोकेशन ट्रॅकिंगबद्दल. सेकंड आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. हेल्थ केअर इंडस्ट्रीविषयी भरपूर डेटाचा बिग डेटाचा वापर होऊ शकतो या इंडस्ट्रीमध्ये देखील. तर अशा पद्धतीने पॉईंट आपण लेसनमधून काढू शकतो. बघा, व्हेरियस ॲप्स, स्मार्ट वॉच, गॅजेट एक्सेट्रा collect data about various function of body. Doctors can have better diagnosis of any ailments. Data of patients maintained, solution for their problem. It helps in monitoring the outbreak of epidemic. अशा पद्धतीने हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये बिग डेटाचा वापर होऊ शकतो, असं पॉईंटद्वारे आपण प्रेझेंट केलेलं आहे. थर्ड आहे एज्युकेशन इंडस्ट्री. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये देखील बिग डेटाचा वापर होऊ शकतो. पॉईंट काढलेत बघा. गेट इन्फॉर्मेशन अबाउट स्टडी पॅटर्न ऑफ स्टुडंट्स, कोर्स मटेरियल डिझाईन टू कॅटर टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स, स्टुडंट्स चॉईस, डिफिकल्टीज, रिझल्ट्स एक्सेट्रा आर अवेलेबल, स्ट्रेंथ अँड विकनेस, गायडन्स वाईल चूजिंग द करियर. ओके, ह्या पद्धतीने बिग डेटाचा वापर होऊ शकतो. पॉईंटमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा उतरून घेऊ शकता तुमच्या नोटबुकमध्ये. सेकंड क्वेश्चन आहे वेन यू आर आस्क फॉर पर्सनल डिटेल्स ऑन सोशल मीडिया, व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक? डिस्कस इन युअर पेअर्स अँड राईट डाऊन. काय अर्थ आहे क्वेश्चनचा की ज्यावेळेस तुम्हाला एखादी पर्सनल डिटेल विचारला जाईल कुठे सोशल मीडियावर, तर तुम्ही कोणती काळजी घ्याल? भरपूर फेसबुक असतात, व्हॉट्सअप असतात, इंस्टाग्राम असतात, कोणतं ॲप असतं डाउनलोड करण्यासाठी. त्यावेळेस तुम्हाला पर्सनल डिटेल विचारतात, म्हणजे तुमचं नेम काय, बर्थ डेट काय, किंवा अकाउंट नंबर काय, आधार कार्डचा नंबर काय, अशी पर्सनल डिटेल आपण काय करतो, इझिली सोशल मीडियावर शेअर करू शकत नाहीत, कारण ते हॅक होऊ शकतो. आपला डेटा कलेक्ट करू शकतात किंवा एखादं बँकेचं अकाउंट देखील हॅक होऊ शकतं. माहिती आपली हॅक होऊ शकते आणि त्याचे रॉंग उपयोग होऊ शकतो, चुकीचा वापर करू शकतात. त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही कोणती काळजी घेता, हे आन्सर तुम्हाला तुमचं पर्सनल रिस्पॉन्स आहे. तरी पण मी इथे प्रयत्न केला आहे बघा.
When we are asked for personal details on social media, we don't share the information directly. आपण ज्यावेळेस एखादी पर्सनल इन्फॉर्मेशन कोणी विचारली असेल आपण डायरेक्ट शेअर करत नाहीत. फर्स्ट वी ट्राय टू कन्फर्म हू वॉन्ट्स द इन्फॉर्मेशन. पहिला आपण काय कन्फर्म करतो की ही माहिती कोणाला पाहिजे आणि आपल्याला कोणाला द्यायची आहे. वी नेवर शेअर द क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स नंबर. कधीच आपण आपले क्रेडिट कार्डचे किंवा डेबिट कार्डचे नंबर इतरांना सोशल मीडियावर सांगत नाहीत आणि सांगू शकत नाही किंवा सांगू पण नाही. वी विल नॉट रिव्हील नंबर ऑफ आधार कार्ड ऑल्सो. आपला आधार कार्डचा नंबर देखील सोशल मीडियावर कोणालाही आपण शेअर करणार नाहीत किंवा करू शकत नाहीत. जसा क्वेश्चन आहे तसा आन्सर द्यायचा आहे. इथं व्हॉट विल यू डू दिले त्याच्यानं वी विल नॉट रिव्हील नंबर ऑफ आधार कार्ड ऑल्सो असं तुम्हाला विल हे ॲक्झिलरी वर्ब लिहूनच तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. थर्ड आहे डू यू थिंक ऑल डेटा वी रिसीव इज यूज फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. ज्यावेळेस आपण पूर्ण डेटा असतो तो आता आपण लेसनमध्ये भरपूर माहिती बिग डेटाची घेतली आहे का हा डेटा फक्त पॉझिटिव्ह थिंग्ससाठी यूज केला जातो का. इफ नो जर नाही यूज केला झाला तर मेक लिस्ट ऑफ निगेटिव्ह थिंग्स विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. आता बिग डेटा जेवढी कलेक्टेड माहिती असते ती माहिती फक्त पॉझिटिव्हसाठी यूज केल्या जाते का निगेटिव्हसाठी. आपण समजा कन्सिडर करून नो दिलं आहे ते तर इफ नो जर काय निगेटिव्ह थिंग्स आहेत ते तुम्हाला लिहायचे तर लिस्ट ऑफ निगेटिव्ह थिंग्स इन आन्सर. तर काय होतं याची माहितीचा गैरवापर कसा होतो. मिसयूज ऑफ आवर पर्सनल इन्फॉर्मेशन. आपली जी इन्फॉर्मेशन असते पर्सनल सोशल मीडियावरची ती एक बिग डेटाचाच भाग आहे. तर त्याचा आपल्याला त्या माहितीचा मिसयूज म्हणजे गैरवापर देखील होऊ शकतो. लॉस ऑफ प्रायव्हसी. आपल्या प्रायव्हसीचा लॉस होतो. आपला आयडेंटिटी कार्ड किंवा फोटो ह्याचा गैरवापर देखील होऊ शकतो. ब्लॅकमेलिंग ऑर चीटिंग है ना. एखादा फेसबुकवर अकाउंट आहे एखादा अननोन नंबर तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतो चीटिंग करू शकतो. पर्सन कॅन बी हॅरॅस. तो आपण हॅरॅस देखील होऊ शकतो. अनवॉन्टेड ईमेल्स. असे भरपूर अनवॉन्टेड ईमेल येऊ शकतात ज्याच्याकडून आपण अट्रॅक्ट होतो आणि काहीतरी ॲक्टिव्हिटी सोशल मीडियावर करतो आणि त्याचा आपल्याला काय होतं नुकसान होतं. तर असे भरपूर ईमेल असतात ज्या ठिकाणी अकाउंट नंबर द्या तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा झालेले आहेत किंवा तुम्ही अकाउंट नंबर पैसे जमा करण्यासाठी ही लिंक क्लिक करा. असे भरपूर फेक ईमेल असतात ते आपण त्याचा आपल्याला काय होतो गैरफायदा होऊ शकतो. ॲक्टिव्हिटी 3 आहे गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम्स अँड फ्रेसेस अँड यूज देम इन सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. वन इज डन फॉर यू. आता खालील जे इडियम्स किंवा फ्रेसेस दिलेले आहेत त्याचा अर्थ लिहायचा आणि तुम्हाला त्याचा वापर तुमच्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये करायचा आहे. पहिलं केलेलं आहे बघा वन साईज फिट्स ऑल. याचा अर्थ होतो सुटेबल फॉर ऑर यूज इन ऑल सर्कमस्टान्सेस. म्हणजे की सगळ्या कंडिशनमध्ये सुटेबल आहे किंवा यूज होतो. ओके. तर याचा सेंटेन्समध्ये यूज करू शकतो द रिस्ट वॉचेस हॅव ॲडजस्टेड बेल्ट सो वन साईज फिट्स ऑल. ओके. असं रिस्ट वॉच ॲडजस्ट केले आहे की ते कोणाला पण सुटेबल होऊ शकते. आता बघा ए नंबर वन्स इन अ ब्ल्यू मून. ही एक इडियम आहे. याचा अर्थ होतो व्हेरी रेअरली म्हणजे केव्हा तरी कधीतरी. ओके. स्टुडंट प्ले वन्स इन अ ब्ल्यू मून ड्युरिंग द बोर्ड एक्झाम. ज्यावेळेस एक्झाम चालू असते त्यावेळेस मुलं सतत खेळत नाहीत तर कधीतरी खेळतात. ओके. असा ब्ल्यू मून म्हणजे ब्ल्यू इन वन्स इन अ ब्ल्यू मूनचा अर्थ होतो. बी नंबर आहे बघा वन मॅन आर्मी. ही एक इडियमच आहे वर्ड फ्रेस पण आहे की याचा अर्थ होतो वन हू कॅन डू एव्हरीथिंग बाय हिमसेल्फ ऑर मॅनेज ओव्हरऑल थिंग्स. जो व्यक्ती सगळं काही करू शकतो स्वतः आणि स्वतः मॅनेज करू शकतो सगळ्या गोष्टी त्याला वन मॅन आर्मी म्हणतो. ऑलराऊंडर जसं आपण म्हणतो तसं. ही वॉज वन मॅन आर्मी इन द फील्ड ऑफ द क्रिकेट. तो एक क्रिकेटमधला वन मॅन आर्मी आहे. सी नंबर आहे वन्स बिटन ट्वाईस शाय. हे एक इडियम आहे. याचा अर्थ होतो अनप्लिजंट एक्सपिरियन्स इन्क्लूड क्वेश्चन. ज्यावेळेस आपल्याला एखादा अनप्लिजंट म्हणजे
दुःखद किंवा त्रासदायक अनुभव येतो, तो त्रासदायक अनुभव आल्यानंतर आपण कॉशन म्हणजे काय, काळजी घेतो. म्हणजे आपण काय करतो, एकदा ठेच लागल्यानंतर पुढं जाण्यासाठी आपण सतर्क राहतो. बघा उपयोग कसा केला आहे सेंटेन्समध्ये. आय डिसाइडेड नॉट टू गो विथ द फ्रेंड्स टू वॉटरफॉल बिकॉज इट इज सेड वन्स बिटन ट्वाईस शाय. मला माझ्या मित्रासोबत वॉटरफॉलला जायचं नाही, कारण इथं म्हटलेलं आहे की वन्स बिटन ट्वाईस अ शाय. वन्स अपॉन म्हणजे हॅपन समथिंग लॉंग ॲगो, म्हणजे पूर्वी कधीतरी खूप दिवसापूर्वी काहीतरी घडलेलं असेल, त्याला आपण वन्स अपॉन म्हणतो. वन्स अपॉन अ टाईम देर वॉज अ ब्रेव गार्ड इन द सोसायटी. ओके, फार वर्षापूर्वी किंवा खूप काळापूर्वी एक गार्ड होता सोसायटीमध्ये. A4 आहे ग्रामरचा, डू ॲज डायरेक्टेड. हा ग्रामरचा क्वेश्चन आहे बघा. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. आता हे सेंटेन्स तुम्हाला सांगितलं आहे, बिगिन द सेंटेन्स विथ व्हेरी फ्यू. आता हा ज्यावेळेस आपण रीड करतो, इथं यूज केलेला आहे काय, वन ऑफ द बिगेस्ट डेटा, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तर ज्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द असतं, त्यावेळेस हा पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यूने सुरुवात करावी लागते. आणि फक्त द बिगेस्ट असेल तर नो अदरने आपण सुरुवात करतो. तर ह्याचा अर्थ की आपल्याला हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो असं सेंटेन्स होतं, व्हेरी फ्यू प्लेयर्स इन बिग डेटा आर ॲज बिग ॲज ॲडव्हर्टायझर. तर पॉझिटिव्ह डिग्री व्हेरीफाय करताना आपल्याला काही चेंजेस सेंटेन्समध्ये करावं लागतात. हे बिगेस्टचं EST कट करायचं, द कट करायचं, वन ऑफ द कट करायचं, आणि ह्याचा पॉझिटिव्हमध्ये होतो बिग, आणि ॲज हे तुम्हाला ॲडिशन तुम्हाला तिथे ॲड करायचे. व्हेरी फ्यू प्लेयर्स, ओके, व्हेरी फ्यू म्हणजे सेंटेन्सचा हा पार्ट, प्लेयर्स लास्टचा नाऊन तुम्हाला सुरुवातीला घ्यायचा आहे. व्हेरी फ्यू प्लेयर्स इन बिग डेटा आर हे ॲग्लरी तुम्हाला इथं टाकायचं, आणि हे बिगेस्टचं पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं, ॲज बिग ॲज हे फर्स्ट नाऊन लास्टला टाकायचं, ॲडव्हर्टायझर. आता हे सेंटेन्स तुम्हाला यूज बिगर दॅन अँड रेड. नाव बिगर दॅन वी यूज इन कंपेरेटिव्ह डिग्री. ओके, हे कोणत्या डिग्रीमध्ये आपण यूज करतो, कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये. तर कंपेरेटिव्ह डिग्री स्टार्ट होते सेम जे दिलेलं नाऊन असेल सब्जेक्ट स्टार्टिंगला, तिथूनच चालू होते ॲडव्हर्टायझरपासून. ॲडव्हर्टायझर आर बिगर, सी हिअर आपण बिगर ER ॲड केलेला आहे, आणि बिगर नंतर दॅन वापरायचं. ओके, आणि मोस्ट अदर प्लेयर, इथे जर व्हेरी फ्यू असेल किंवा सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द असेल तर कंपेरेटिव्हमध्ये घेताना मोस्ट अदर घ्यायचं, आणि व्हेरी फ्यू नसेल किंवा वन ऑफ द नसेल तर एनी अदर आपण लिहू शकतो, एनी अदर. सो ॲडव्हर्टायझर्स आर बिगर दॅन मोस्ट अदर प्लेयर्स इन द बिग डेटा, असं सेंटेन्स होतं. आता नो अदरचं पण एक्झाम्पल दिलं आहे बघा. नो अदर डायग्नोसिस इज ॲज गुड ॲज डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. ॲज गुड ॲज अँड नो अदर, याचा अर्थ हा पॉझिटिव्ह डिग्रीचा सेंटेन्स आहे. तर तुम्हाला सांगितलं यूज बेस्ट अँड रेड म्हणजे काय, सुपरलेटिव्ह डिग्री करायची. तर सुपरलेटिव्ह डिग्री करताना पॉझिटिव्ह सेंटेन्स नो अदर कट करावं लागेल, ॲज गुड ॲज कट करावं लागेल, आणि त्याचं सुपरलेटिव्ह काय होतं, बेस्ट. तर ती लिहिताना तुम्हाला स्टार्टिंगला काय लिहायचं, डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ, हे सेंटेन्स लास्ट जे येतं हे नाऊन ते सुरुवातीला आणायचं. द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा ॲज द इज द बेस्ट डायग्नोसिस. ओके, सो द ॲड करायचं आणि सुपरलेटिव्ह बेस्ट लिहायचं. डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा इज द बेस्ट डायग्नोसिस. सेम सेंटेन्स तुम्हाला परत यूज बेटर दॅनपासून करायला सांगितले, आणि राईट द सेंटेन्स. याचा अर्थ परत कंपेरेटिव्ह डिग्री करायची. तर डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा इज बेटर दॅन एनी अदर. बघा इथं नो अदर असल्यावर काय लिहायचं, एनी अदर लिहायचं. ओके, म्हणजे व्हेरी फ्यू असेल तर काय लिहायचं, मोस्ट अदर किंवा मेनी अदर लिहायचं. तर ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो अदर होतं, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये फक्त द बेस्ट होतं. इथं वन ऑफ द नाही, वन ऑफ द असल्या इथे लिहायचं मोस्ट अदर.
सो हिअर ओनली द बेस्ट आहे म्हणून आपण एनी अदर लिहितो. द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा इज बेटर दॅन एनी अदर डायग्नोसिस. सी नंबर आहे द इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड द ग्रेटेस्ट डेटा अबाउट द पीपल. नाव द ग्रेटेस्ट डेटा दिस इज वन सुपरलेटिव्ह डिग्री. ही एक सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तर बिगिन विथ सेंटेन्स नो अदर. ज्यावेळेस फक्त द आणि ई एस टी किंवा मोस्ट असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो अदरने चालू करतो. आणि वन ऑफ द असेल तर पॉझिटिव्ह डिग्री आपण व्हेरी फ्यूने चालू करतो. तर इथे नो अदरने चालू करून तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. आन्सर आहे बघा, नो अदर नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाइड डेटा ॲज ग्रेट ॲज दीज इंटरनेट जायंट्स अबाउट पीपल. नो अदर ॲड केल्यानंतर द ग्रेटेस्ट कट करून तिथे लिहायचं ॲज ग्रेट ॲज. आणि सेम सेंटेन्स इथं सांगितलं आहे यूज ग्रेटर दॅन, म्हणजेच परत तुम्हाला कंपेरेटिव्ह डिग्री करायला सांगितले आहे. सो दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड ग्रेटर डेटा अबाउट पीपल दॅन एनी अदर नेटवर्क. हिअर एनी अदर घ्यावं लागेल आपल्याला. ओके, these internet giants provide greater data about people than any other network service. Second question आहे read the sentence from the text. New insights have enabled the banks and finance companies to come up with the suitable plans. So this sentence can be written as असा sentence लिहू शकतो आपण. New insights have enabled the banks ॲज वेल ॲज फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लान्स. आता इथे ॲज वेल ॲज यूज करायचं आहे. तर ॲज वेल ॲज कशा पद्धतीने यूज करायचं आहे. रिमेंबर ॲज वेल ॲज सर द सेम पर्पज ॲज दॅट ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन अँड. वरील सेंटेन्समध्ये काय वापरलेलं आहे, अँड वापरलेलं आहे. तर अँड सेम फंक्शन करतं ॲज वेल ॲज. अँड म्हणजेच ॲज वेल ॲज दोन्ही कोऑर्डिनेटिंग कंजक्शन सिमिलर मिनिंगचे असतात. म्हणून अँड रिमूव्ह करून आपण तिथे ॲज वेल ॲज टाकायचं असतं. सो वेन वन ऑफ देम इज इन्सर्टेड इन द सेंटेन्स अदर शुड बी रिमूव्ड. जर तुम्हाला अँड दिला असेल ॲज वेल ॲज टाकायचं असेल, अँड रिमूव्ह करून ॲज वेल ॲज वापर करायचं. आणि जर ॲज वेल ॲज असेल अँड वापरायचं असेल तर ॲज वेल ॲज रिमूव्ह करून अँडचा वापर करायचा. ओके, सो खाली इन्स्ट्रक्शन आहे बघा. यूज ॲज वेल ॲज आयदर ऑर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ओके, सो आयदर ऑरचा देखील वापर आपण करू शकतो. सो फर्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट एवर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मेन्शन अँड ॲनालाइज. ओके, तर इथे अँड आलेला आहे बिफोर ॲनालाइज. कुठं आलेला आहे अँड इथे. तर अँडच्या ठिकाणी आपण ॲज वेल ॲज डायरेक्ट रिमूव्ह करून लिहू शकतो. व्हॉट एवर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मेन्शन ॲज वेल ॲज ॲनालाइज्ड. आता आयदर ऑर कसं वापरायचं बघा. ज्यावेळेस अँड दोन नाऊन किंवा दोन वर्ड फ्रेजला जॉईन करतं ते पहिला जे नाऊन आहे अँडच्या अगोदर त्याच्या अगोदर आयदर लिहायचं आणि अँड रिमूव्ह करून ऑर लिहायचं. बघा, व्हॉट एवर ॲक्टिव्ह वी डू ऑनलाईन इज आयदर रेकॉर्डेड, मेन्शन्ड ऑर ॲनालाइज्ड. ओके, ह्या ॲज वेल ॲजच्या म्हणजे कुठं वापरलं होतं अँड. इथे बघा पहिल्या सेंटेन्समध्ये हे अँड आहे. तर अँडच्या अगोदर हे जे नाऊन आलेलं आहे किंवा हे वर्ब आलेले आहेत. ओके, रेकॉर्डेड, मेन्शन ह्या ठिकाणी आपण वापरलं आयदर आणि अँड काढून ऑर वापरलं. तसंच ॲज वेल ॲज काढून ऑर वापरायचं आणि इथे वर्बच्या नंतर आयदर वापरायचं. ओके, व्हॉट एवर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज आयदर रेकॉर्डेड, मेन्शन ऑर ॲनालाइज्ड. बी सेंटेन्स बघा, अजून तुम्हाला समजेल. Big data has been useful in identifying and tracking the exact location of place. आता इथे अँड आलेला आहे तर अँड रिमूव्ह करून ॲज वेल ॲज टाकायचं. सोपं आहे. तर बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग ॲज वेल ॲज ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस. अँड रिमूव्ह करून काय केलं, ॲज वेल ॲज टाकलं. आता आयदर ऑर कसं करायचं. ज्या ठिकाणी हे अँड होतं बघा, अँडच्या अगोदरचा जो शब्द होता तिथे तुम्हाला आयदर वापरायचं आणि अँड रिमूव्ह करून ऑर वापरायचं. बघा इथे बिग डेटा हॅज बीन युजफुल आयदर आयडेंटिफाईंग ऑर
ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस. ओके. अँडच्या अगोदरच्या शब्दाच्या अगोदर आयदर आणि अँड रिमूव्ह करून ऑर वापरायचं. नेक्स्ट आहे वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आता ह्या ठिकाणचा जो अँड आहे हा अँड काय करतो, फक्त दोन नाउन करतो, पण महत्त्वाचा पार्ट आहे हा अँड. हा ओळखता आला पाहिजे आपल्याला. हा रिमूव्ह करून ॲज वेल ॲज लिहायचा, हा नाही. तर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर ॲज वेल ॲज हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. सो आयदर ऑर देखील सेम आहे. त्याच अँडच्या अगोदरचा कोणता शब्द होता, अंडरस्टँडच्या अगोदर आयदर वापरायचं. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स हेल्प अस टू आयदर अंडरस्टँड द वेदर ऑर हेल्प इन वेदरिंग फोरकास्टिंग. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. ओके, हे जरा खालीवर झाले सेंटेन्स. इथं अँड डिसीजेस आहे कंटिन्यू. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ इपिडेमिक्स अँड डिसीजेस. आता हे इपिडेमिक्सच्या अगोदर आयदर आणि अँडच्या ठिकाणी ऑर, अँडच्या ठिकाणी ॲज वेल ॲज. ओके, बघा सेंटेन्स. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स ॲज वेल ॲज डिसीजेस. आयदर ऑर देखील तसंच आहे. अँडच्या अगोदरचा शब्द कोणता होता, एपिडेमिक्सच्या अगोदर आयदर वापरलं. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ आयदर एपिडेमिक्स ऑर डिसीजेस. ई नंबर आहे न्यू इन्साइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लॅन्स. आता इथे अँड वापरला आहे. त्या अँड रिमूव्ह करून आपल्याला काय करायचं आहे, ॲज वेल ॲज वापरायचे. आणि बघा, न्यू इन्साइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स ॲज वेल ॲज फायनान्स कंपनीज टू कम अप विथ द सुटेबल प्लॅन्स. आणि आयदर ऑर कधी वापरायचे, अँडच्या अगोदर काय आलेलं आहे, हे बँक आलेलं आहे. बँकच्या अगोदर आपल्याला ऑर लिहायचं आहे, आयदर लिहायचं, सॉरी. तर न्यू इन्साइट्स हॅव एनेबल आयदर द बँक्स अँड रिमूव्ह करून काय आलेलं, ऑर द फायनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लॅन्स. ॲक्टिव्हिटी 5 आहे रायटिंग स्किलची. इंटरव्ह्यू द स्टुडंट्स ऑफ युअर क्लास रिगार्डिंग द करियर बाय दे वूड लाईक टू परस्यू अँड रिझन फॉर सिलेक्टिंग दॅट पर्टिक्युलर करियर. तुमच्या स्कूलमधल्या किंवा कॉलेजमधल्या स्टुडंटचं तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे की कोणत्या पद्धतीचे करियर ते करणार आहेत आणि त्याचं काय कारण आहे, का ते तेच करियर सुटेबल आहे असं सिलेक्ट केलं आहे. तर कलेक्ट द डेटा ऑफ युअर क्लास अँड अनालिज द इन्फॉर्मेशन यू हॅव कलेक्टेड. आणि पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली तुम्हाला शेअर करायची. याचा अर्थ दिस इज वन क्वेश्चन ऑफ इंटरव्ह्यू. सो हा एक्झाममध्ये तुम्हाला 4 मार्कला इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. फक्त क्वेश्चन तुम्हाला बनवायचे, आन्सर नाही लिहायचे. ओके, त्या इंटरव्ह्यूचे क्वेश्चन करताना रिमेंबर एक लक्षात ठेवा, त्याची प्रॉपर बिगिनिंग अँड एंडिंग असली पाहिजे. आणि तुमचे जे क्वेश्चन आहेत ते सिक्वेन्सली अरेंज असले पाहिजे. आणि थर्ड म्हणजे ग्रॅमॅटिकली क्वेश्चन करेक्ट असले पाहिजे. ग्रॅमॅटिकली क्वेश्चन करेक्ट म्हणजे काय, WH ज्यावेळेस घेतो आपण शब्द, ओके, त्याच्यानंतर ॲक्झिलरी आला पाहिजे आणि नंतर सब्जेक्ट आला पाहिजे आणि नंतर मेन वर्ब आला पाहिजे. ही सिक्वेन्स क्वाझम. ओके, क्वेश्चन वर्ड, ॲक्झिलरी, सब्जेक्ट, देन मेन वर्ब. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. क्वाझम, क्वेश्चन वर्ड, Q फॉर क्वेश्चन वर्ड, WH वर्ड, A फॉर ॲक्झिलरी, S फॉर सब्जेक्ट आणि M फॉर मेन वर्ब. ओके, तर आपण क्वेश्चन वर्ड नंतर डायरेक्ट सब्जेक्ट लिहिलं आणि ते क्वेश्चन चुकू शकतो. तर बघा, इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे. हाय, आय वूड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स अबाउट द करियर यू वूड लाईक टू परस्यू. किंवा एखादा कोणत्या पर्सनॅलिटीचं, लीडरचं किंवा एका मोठ्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यांना गुड मॉर्निंग रिस्पेक्टफुली तुम्हाला इंट्रोड्यूस करावं लागेल आणि तुम्हाला सांगावं लागेल की मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर त्यावेळेस तुम्ही गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर स्टुडिओ किंवा वेलकम टू आवर कॉलेज, आय वूड लाईक टू आस्क फ्यू क्वेश्चन ॲज ॲन इंटरव्ह्यू. सो माय फर्स्ट क्वेश्चन इज, आणि फर्स्ट क्वेश्चन चालू करायचा. तर त्या करिअरविषयी काय क्वेश्चन सिलेक्ट केलेत बघा. फर्स्ट क्वेश्चन, विच आर युअर फेवरेट सब्जेक्ट्स. ओके,
सेकंड आहे हॅव यू डिसाइडेड एनी करिअर यू वुड लाईक टू परस्यू. आता डब्ल्यू एस क्वेश्चन हा येस नो टाईप क्वेश्चन एखादाच विचारायचा, बाकी सगळे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारायचे. ओके. वाय हॅव यू सिलेक्टेड दिस करिअर. बघा इथं डब्ल्यू एस वर्ड प्लस ॲक्झिलरी प्लस सब्जेक्ट देन वर्ब. ओके, मेन वर्ब. वाय हॅव यू सिलेक्टेड दिस करिअर. व्हॉट एक्झाम्स शुड यू अटेम्प्ट फॉर दिस करिअर. What type of work is it consist of? What are the jobs opportunities? Is the salary good? Is your family happy with your decisions? अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला 8 क्वेश्चन विचारायचे आहेत. ओके. आणि शेवटचा क्वेश्चन तुम्हाला इथं मेसेजसाठी ठेवायचं. जर तुम्ही इंटरव्ह्यू एखाद्या व्यक्तीचं म्हणजे एखाद्या लीडरचं किंवा पर्सनॅलिटीचं ग्रेट पर्सनॅलिटीचं इंटरव्ह्यू घेत असाल त्यावेळेस लास्टचा क्वेश्चन मेसेज ठेवायचा की व्हॉट मेसेज वूड यू लाईक टू गिव्ह टुडेज यंगस्टर्स ऑर आवर स्टुडंट्स असा क्वेश्चन विचारायचा. आणि थँक्स सो मच. सो हे प्रॉपर बिगिनिंग अँड प्रॉपर एंडिंग ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन. अशा पद्धतीने तुमची ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी संपलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा. थँक्यू. दॅट्स ऑल.